वेळ घालवू नका. वेळ न घालवता लवकर हॉस्पिटलला या. हे जे त्रास आहेत, असा पॅरालिसिस सारखा मोठा त्रास हा आपण नक्कीच रिव्हर्स करू शकतो. पायातून ब्रेनकडे पोचलात. कसं काय पोचला पायातून ब्रेनकडे? तर उदाहरणार्थ हल्लीच एक पेशंटची आम्ही अशी सर्जरी केली. 2 दिवसांनी त्याचे नातेवाईक, दूरचे नातेवाईक ते 2 दिवसांनी आले आणि म्हटले, "डॉक्टर, डोक्यावर काही टाके दिसत नाहीत. ट्रीटमेंट झाली आहे का?" सो त्यांना मी तेच म्हटलं, आपण हे पायाच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन आपण हे ट्रीटमेंट केलेली आहे. सो आश्चर्य वाटलं त्यांना आणि लगेच प्रश्न आला, "पायातून ब्रेनकडे पोचलात? कसं काय पोचला पायातून ब्रेनकडे?" म्हणजे आपण बघतो की बऱ्याच लोकांना वाटतं की स्ट्रोक किंवा पॅरालिसिस झालं म्हणजे तिकडे आयुष्य संपलं किंवा ते रिकवर होऊ नाही शकत. तर असं अजिबात नाही आहे. डायरेक्ट मेंदूपर्यंत असे रक्तवाहिनीतून काहीतरी जातोय, हा लोकांसाठी थोडा भीतीचा विषय असतो. कंजेनायटल किंवा जन्मजात जे काही मेंदू संदर्भात आजार असतात, बरोबर. ते एक न्यूरोसर्जन म्हणून अशा काही कंडिशन्स असतात का? आणि फॉलोअपचं मला एक जनरल आता आठवलं की जनरली आता आम्ही ऑर्थोपेडिक म्हणून काम करताना फॉलोअपला जाणं म्हणजे ड्रेसिंगसाठी जाणं किंवा टाके काढायला जाणं बरोबर. इतपतच लोकांना माहिती असतं. तर जेव्हा असे विदाऊट इन्सिजन, विदाऊट स्टिचेस सर्जरी करतात, तेव्हा ते पेशंटला काय मोटिवेशन राहावं लहान गावांमध्ये मुख्यतः, की फॉलोअपला तुम्ही का येणं गरजेचं आहे? सो एक कॉमन मिथ आहे की पहिलंच जसं म्हटलं की टाके नाही, डोक्यावर टाके नाही, ट्रीटमेंट केली का? तर हो, आता अशा ट्रीटमेंट होतात ज्याच्यामध्ये आपल्याला टाके घ्यायची गरज पडत नाही आणि खूप चांगल्यापणे मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या आजाराचे ट्रीटमेंट ह्याच्यानी होऊन जातात. कॉमनली पेशंट्स ह्याच्यामध्ये म्हणतात की हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात एक प्रकारचं गंभीर डोकेदुखी ही होती आणि टेक्स्टबुकमध्ये त्याला टर्म दिलंय वर्स्ट हेडेक ऑफ माय लाईफ. सो जसे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तसेच मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये नॅरोईंग किंवा ब्लॉकेज होण्याची एक रिस्क असते आणि बऱ्याच वेळी मग पेशंटना वाटतं की काय आपण बरं झालोय तर काही करायची गरज नाही पुढे, आपण ते सोडून देऊया. पण ते तसं नाही. ह्याला आपण एक प्रकारचा मिनी स्ट्रोक म्हणतो. तर घरी बसू नका की मी लगेच इम्प्रूव्ह झालो आहे तर घरी बसतो काही होणार नाही, असं नाही. हे वॉर्निंग साईन आहेत आणि हे वॉर्निंग साईन लक्षात घेणं गरजेचं आहे. आज हे मेंदूचं एवढं मोठं ऑपरेशन केलंय, पण उद्या नॉर्मली आपण जेवण करणं, चालणं फिरणं आणि एक 3 ते 5 दिवसात डिस्चार्ज होऊन कामाला लागणं हे आता अगदी पॉसिबल झालेलं आहे मेंदूच्या आजारामुळे. तर स्ट्रोक हा बघा आता अवेअरनेस तर स्ट्रोकबद्दल वाढतंय, पण अजून खूप वाढण्याची गरज आहे. स्ट्रोक म्हणजे आपण आता जर हार्ट अटॅक म्हणतो तर एक प्रकारचा ब्रेन अटॅक म्हणायचं म्हणजे स्ट्रोक झाला आणि त्याला आपण एक टर्म दिलीच आहे, टाईम इज ब्रेन. तर लोक काय करतात की हे आलंय आपल्याला सिम्पटम, आपण थांबूया, रिकवर होईल, काहीतरी मसाज घेऊया, हे करूया, असं थांबून बघूया. पण अजिबात थांबून बघून ह्याच्यामध्ये उपयोग नाही. कारण की रात्री किंवा सकाळी उठल्या उठल्या जे पेशंट पॅरालिसिसमध्ये आलेत, ज्यांना कम्प्लीट पॅरालिसिस झालंय, ते पुढच्या दिवशी हातपाय हलवून 1-2 ते 3 दिवसांनी चालत परत घरी जातात. पण का हे होतं की कारण त्यांना वेळेवरती हॉस्पिटलला घेऊन आले. स्ट्रोक किंवा पॅरालिसिस झालं म्हणजे आयुष्य संपलं किंवा पॅरालिसिस रिकवर होणार नाही, असं अजिबात नाही आहे. वेळेवर टायमावरती हॉस्पिटलमध्ये या. ही रिकव्हरी खूप चांगली आणि खूप फास्ट होते. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला एपिसोड एका दृष्टीने फार खास एपिसोड आहे. मेंदूच्या संबंधित आजार ह्याविषयी आपण आत्तापर्यंत बरेच एपिसोड केले. त्यामध्ये मुख्यतः स्ट्रोक म्हणजे आपण मारं गेलं, पक्षाघाताचे आजार असाच्या मागच्या वेळी नुकताच एक रिसेंटली एपिसोड केला आहे. त्या व्यतिरिक्त मेंदूंच्या आजाराविषयी बऱ्याचदा आपल्याला एखादा आपल्या घरातला किंवा ओळखीतला पेशंट हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये ॲडमिट झाला, या बातमीनंतरच बऱ्याचदा आपल्याला त्याविषयी माहिती असते. हे आजार टाळता येतात का? हे आजार जन्मजात असतात का? ह्याच्यामुळे असणारी लक्षणं आपल्याला आधीच समजली तर आपण ह्याच्याविषयी काही काळजी घेऊन त्या लक्षणांमुळे ही कॉम्प्लिकेशन टाळू शकतो का? आणि पूर्वीच्या काळी जसं मी वारंवार सांगत असतो, की आपले मेडिकल सायन्स जसं डेव्हलप होत जाते, तसं एखाद्या आजाराविषयी 10, 20, 30 वर्षापूर्वी होत असणारी ऑपरेशन्स आणि आत्ताच्या रिसेंट काळामध्ये होत असलेली त्याविषयीची ट्रीटमेंट यामध्ये फरक जो पडत चाललेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला हे किती सोयीचं आहे, याच्यामध्ये काही नवीन सुविधांमुळे आपला हॉस्पिटलचा स्टे असेल किंवा त्यामध्ये होणारी एक ट्रीटमेंट पटकन रिकव्हरी असेल, ह्यामध्ये ह्याचा काही फरक पडतो का? असा मुख्यतः आजचा विषय आहे. स्ट्रोक ह्याविषयी आपण बोलणारच आहोत. पण तो पार्ट खूप छोटा राहील कारण त्याविषयी आपण ऑलरेडी एक मोठा पूर्ण एपिसोड केला आहे.
पण मेंदूच्या संदर्भात बऱ्याचदा ॲन्युरिझम हा एक शब्द आपण ऐकतो किंवा जन्मताच काही दोष असतात, त्यामुळे अचानक रक्तवाहिनी फुटली आणि असं झालं किंवा फिट येत होत्या, असे आपण आजार ऐकतो किंवा बऱ्याचदा स्टेंट टाकतात, हे आपण फक्त हृदयाच्या संबंधित ऐकतो. मेंदूच्या किंवा मेंदूकडे जाणाऱ्या एखाद्या रक्तवाहिनीमध्ये स्टेंटिंग करतात का आणि ते का करतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्यासाठी आहेत. जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये हा एपिसोड होईल असा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत आहोत आणि जेणेकरून तुम्हाला हे सर्व समजणं सोपं जाईल आणि कदाचित पुढची काही कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी तुम्हाला हे नक्कीच मदत होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो. एंडोव्हॅस्क्युलर न्यूरोसर्जन आज असे आपल्याकडे डॉक्टरांचे आलेल्या, ज्याला आपण डिग्री म्हणतो किंवा त्यांच्या मागे जी उपाधी लावली असं आपण म्हणतो. एंडोव्हॅस्क्युलर न्यूरोसर्जन असं एखादं ऐकायला अवघड जरी नाव वाटत असलं तरी मेंदूची ऑपरेशन करणारे डॉक्टर हे आज जे आपले गेस्ट आहेत आणि मुख्यतः रक्तवाहिन्यामधनं कॅथेटर टाकून ज्या सर्जरी करतात त्याला एंडोव्हॅस्क्युलर न्यूरोसर्जन असं मी ढोबळ मानेने सांगतो. नक्की त्या व्यतिरिक्त आणखी ते काय काय काम करतात याविषयी आपण बोलणार आहोत. डॉक्टर इशांत रेगे हे एंडोव्हॅस्क्युलर न्यूरोसर्जन आज आपल्याकडे गेस्ट म्हणून आलेले आहेत आणि गेले 5हून अधिक वर्ष ते पुण्यामध्ये एक एंडोव्हॅस्क्युलर न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांना भेटून आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर हॅलो डॉक्टर, आमच्या या चॅनलला तुमचं मनापासून स्वागत. हॅलो सर. नमस्कार. मी डॉक्टर इशांत रेगे. मी एक ब्रेन आणि स्पाईन सर्जन आहे आणि गेले 5 वर्ष पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे. माझं न्यूरोसर्जरी ट्रेनिंग झाल्यावरती मी एक ॲडव्हान्स्ड फेलोशिप केली व्हॅस्क्युलर आणि एंडोव्हॅस्क्युलर न्यूरोसर्जरीमध्ये आणि म्हणून माझा विशेष इंटरेस्ट आहे ब्रेन आणि स्पाईनच्या व्हॅस्क्युलर डिसऑर्डर्सचा मिनिमल इन्व्हेजिव्ह पद्धतीने ट्रीटमेंट करण्यामध्ये. अजूनही या कंडिशन्स किंवा ट्रीटमेंट ऑप्शन्सबद्दल एवढा अवेअरनेस नाही आहे आणि म्हणून आज सरांच्या पॉडकास्टच्या माध्यमातून अशा डिसऑर्डर्सच्या आणि जे नवीन ट्रीटमेंट त्याच्याबद्दल आलेत त्याच्याबद्दल मी बोलू इच्छितो. येस, तर थँक्यू. आणि आपण सुरुवात करताना जसं मी म्हटलं की ह्या विषयाची एक भीती असते किंवा ह्याविषयी एक माहिती नसते. येस. तर पहिल्या 2 मूळ प्रश्नांकडे आपण येऊ की एकतर न्यूरो इन्व्हेन्शन असा शब्द वापरला जातो आणि तुमचं जे आहे एंडोव्हॅस्क्युलर न्यूरोसर्जन, येस. ह्यांचं नक्की रोल कसा असतो? तर सर, न्यूरो इंटरव्हेन्शन किंवा इंटरव्हेन्शनल न्यूरोसर्जरी किंवा एंडोव्हॅस्क्युलर न्यूरोसर्जरी हे साधारणपणे सगळे एकच टर्म आहेत आणि साध्या सोप्या भाषेत जर आपण सांगायला गेलो तर ट्रेडिशनल ओपन सर्जरी किंवा कवटी न ओपन करता मेंदूचे काही गंभीर आजार आपण आता रक्तवाहिनीच्या मार्गेतून जाऊन त्याचा उपचार आता ह्या आधुनिक पद्धतीने आपण करू शकतो. अच्छा. तर आधी मेंदूमध्ये ब्लिडिंग झालं किंवा स्ट्रोक म्हणा किंवा ॲन्युरिझम म्हणा तेव्हा मोठी ओपन सर्जरी करा, ICUचे बरेच दिवस लागणार, रिकव्हरीला वेळ लागणार. पण आता मेडिसिनमध्ये बरेच ॲडव्हान्सेस आले आहेत, मेडिसिन खूप पुढे आलेलं आहे. सो आता आपण बघतो की आपण रक्तवाहिनीच्या मार्गेतून आयदर हाताची रक्तवाहिनी किंवा पायाच्या रक्तवाहिनीतल्या मार्गेतून जाऊन बारीक बारीक कॅथेटर घेऊन मेंदूपर्यंत पोचू शकतो, म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनीपर्यंत पोचू शकतो आणि तिकडच्या तिकडे हा उपचार करू शकतो. सो त्याच्यामध्ये इन्सिजन पडत नाही किंवा काही चिरा पडत नाही, म्हणून रिकव्हरी ही लवकर होते. तर ह्याच्याबद्दल मला मेनली बोलायचं, कारण ह्याचा एवढा अजून अवेअरनेस नाही या ट्रीटमेंट ऑप्शन्सबद्दल. तर उदाहरणार्थ हल्लीच एक पेशंटची आम्ही अशी सर्जरी केली आणि 2 दिवसांनी त्याचे नातेवाईक, दूरचे नातेवाईक ते 2 दिवसांनी आले आणि म्हटले, डॉक्टर डोक्यावर काही टाके दिसत नाहीत, ट्रीटमेंट झाली आहे का? सो त्यांना मी तेच म्हटलं, आपण हे पायाच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन आपण हे ट्रीटमेंट केलेली आहे. सो आश्चर्य वाटलं त्यांना आणि लगेच प्रश्न आला, पायातून ब्रेनकडे पोचलात? कसं काय पोचला पायातून ब्रेनकडे? सो मग त्यांना आपण कॅथलॅबमध्ये घेऊन बसून त्यांना एक्सप्लेन केलं की एक्झाम्पल द्यायचं तर आपल्या जे हायवे, रस्त्यांवरती हायवेचा जो एक नेटवर्क असतो, आपण गाडीत बसतो, आपण मॅप्स लावतो, इकडनं पॉईंटवरनं दुसऱ्या पॉईंटपर्यंत जातो, तशाच आपल्या शरीरात बऱ्याच रक्तवाहिन्यांचा एक नेटवर्क असतो आणि त्याचा उपयोग करून आपण पायाच्या रक्तवाहिनीतून मेंदूपर्यंत पोहोचू शकतो आणि उपचार करू शकतो. एक गरजेची गोष्ट किंवा महत्वाची गोष्ट ह्याच्यात समजण्याची आहे की हा जो न्यूरो इंटरव्हेन्शन आहे किंवा एंडोव्हॅस्क्युलर न्यूरोसर्जरी हा ओपन सर्जरी बरोबर काय स्पर्धेत नाहीये किंवा त्याच्या रिप्लेसमेंट नाहीये. हे दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. कधी ओपन सर्जरी उपयोगाची असते, कधी न्यूरो इंटरव्हेन्शन उपयोगाचं असतं किंवा कधी दोन्ही पण एकत्र एकाच पेशंटमध्ये लागतात. सो दोन्ही येणं किंवा दोन्हीबद्दल माहिती ॲडिक्वेटली असणं हे खूप गरजेचं आहे, कारण मगच आपण एकदम सेफ आणि इफेक्टिव्ह ट्रीटमेंट ऑप्शन्स देऊ शकतो पेशंट्सना. हे खूप सुरुवातीला अतिशय
एक महत्वाची माहिती ह्यातनं हो, सांगितली. हो. बऱ्याचदा आता म्हणजे पेशंटचा अनुभव हा फार एक महत्वाचा विषय होता. पण लोकांना ना जनरली कुठेतरी कॅथेटर किंवा बरोबर. असं काहीतरी स्टेंट असं ते रक्तवाहिनीतनं जातंय. आता बऱ्यापैकी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी हार्ट रिलेटेड ते ऐकतात. बरोबर. त्यामुळे त्याची सवय झाली आहे. डायरेक्ट मेंदूपर्यंत अशी रक्तवाहिनीतून काहीतरी जातोय, बरोबर. हा लोकांसाठी थोडा भीतीचा विषय असतो. तर करेक्ट. हे एक जनरल पेशंट म्हणून मी समजा विचारलं, तर हे कितपत सेफ असतं असं? तर आता अँजिओग्राफी जेव्हा आपण म्हणतो, अँजिओग्राफी म्हणल्या पेशंट्स किंवा नातेवाईकांना हृदयाची आठवण येते. हं. कारण अँजिओग्राफी ही मेंदूची असते असं कॉन्सेप्ट खूप कमी लोकांना राइट. वाटतं. अँजिओग्राफी म्हणजे हृदयाची हं. असं वाटतं. पण असं नाही. अँजिओग्राफी म्हणजे एक कुठल्याही रक्तवाहिनीचा हा एक स्टडी असतो. सो आपण जेव्हा म्हणतो ह्या कंडिशनमध्ये आयदर सेरिब्रल DSA किंवा अँजिओग्राफी. आता DSA म्हणजे मेडिकल टर्ममध्ये झालं डिजिटल सबस्ट्रॅक्शन अँजिओग्राफी म्हणजेच ब्रेनची अँजिओग्राफी. ओके. तर आपण जेव्हा CT स्कॅन किंवा MRI करतो तेव्हा आपल्याला मेंदू दिसतो. अँजिओग्राफी जेव्हा आपण करतो तेव्हा एक प्रकारच्या मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा एक रिअल टाईम स्टडी आपल्याला मिळतो. म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिनीमधनं फ्लो कसा चालू आहे, त्याच्यामध्ये काही ब्लॉकेज आहे का, त्याच्यामध्ये ब्लॉकेज असलं तर कुठे आहे, कितपत आहे, ब्रेनमध्ये काही अॅन्युरिझम आहे का, हं. का कनेक्शन्स काय आहेत, हे सगळं स्टडी आपल्याला स्पष्टपणे कळून येतो. आणि DSA म्हणजे जे सबस्ट्रॅक्शन आपण त्याच्यात म्हणतो, म्हणजे तो जो आपली मशीन आहे, कॅथलॅबची मशीन, ते बाकी जे हाड आहे आसपास किंवा बाकी जे स्ट्रक्चर आहे ते सगळं सबट्रॅक्ट करून मायनस करून आपल्याला फक्त रक्तवाहिनी स्पष्टपणे दाखवतो. म्हणून मेंदू किंवा स्पाईनचे जे रक्तवाहिन्यांचा आजार आहे तो हा अँजिओग्राफी करून आपल्याला व्यवस्थित कळून येतो. ओके. आता ही अँजिओग्राफी म्हणजे एक प्रकारची डायग्नोस्टिक टेस्ट झाली. हं. आपण पायाच्या रक्तवाहिनीतून जागच्या जागी एक भूल देतो आणि कॅथेटर आपण वरती घेऊन जातो. जे मेंदूला रक्तपुरवठा देतात अशा मेजर रक्तवाहिनींमध्ये कॅथेटर घेऊन तिकडे आपण कॉन्ट्रास्ट डाय इंजेक्ट करून ही स्टडी करतो रक्तवाहिनींची. तर त्याच्यात आपल्याला दोन्ही एकतर शुद्ध रक्त घेऊन जाणारी रक्तवाहिनी आणि अशुद्ध रक्त घेऊन येणारी रक्तवाहिनी दोन्हीचा पूर्णपणे आपल्याला कंप्लीट एक स्टडी मिळतो. आणि हे साधारणपणे एक 15-20 मिनिटाची टेस्ट असते आणि ह्याच्यामध्ये फार असे काही धोके नसतात. ही एक बरं. सेफ टेस्ट असते. अच्छा. म्हणल्याप्रमाणे डायग्नोस्टिक टेस्ट असते. हं. ह्याच्यामधनं आपण आजार ओळखतो आणि त्याप्रमाणे त्याचं ट्रीटमेंट प्लॅनिंग हे पुढे त्याच्याने आपल्याला योग्य तरीकेने करता येतं. ओके. दुसरा एक विषय बऱ्याच असतो की अॅन्युरिझम असे शब्द बऱ्याच लोक बरोबर. ऐकतात. तर एक्झॅक्ट हे खरं काय असतं त्याच्यामध्ये होतात? सो ब्रेन अॅन्युरिझम म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रक्तवाहिनीवरती फुगा येणं. हं. आता मेंदूच्या रक्तवाहिनींवरती कुठेतरी एका ठिकाणावरती ते जागा ती नाजूक होऊन हं. त्याच्यावरती एक असं बलून सारखं किंवा एक फुगा निर्माण होतो. हं. तर बरेच टाइम हा फुगा शांत असतो. काही प्रॉब्लेम येत नाही. लोकांना काही त्याचे सिम्पटम्स कळत नाही. म्हणून तो ऍक्च्युली जास्त डेंजरस असतो. कारण आपल्याला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. आतून काहीच कळत नाही, काही वाटत नाही. पण ऍक्च्युली ह्याच्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा फुगा ऍक्च्युअल आपल्या मेन रक्तवाहिनीला चिकटून असतो. सो जे रक्त नॉर्मल ब्रेनकडे चाललंय ते या फुग्यामधनं निघून पुढे चाललंय. हं. सो वर्षानुवर्ष त्या फुग्यावरती त्या रक्त जे चाललंय त्याचा प्रेशर येतं, प्रेशर येत राहतं आणि एक पॉइंटला तो वीक होऊन तिकडे तो फुटून जातो आणि ब्रेनमध्ये ब्लिडिंग होतं. आणि ब्रेनमध्ये या प्रकारचं ब्लिडिंग झालं तर ती एक न्यूरोसर्जिकल इमर्जन्सी असते. या ब्लिडिंगला आपण सबॲरेक्नॉइड हिमरेज असं मेडिकल टर्म्समध्ये म्हणतो. आणि खूप कॉमनली पेशंट्स ह्याच्यामध्ये म्हणतात की हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात एक प्रकारचं गंभीर डोकेदुखी ही होती. आणि टेक्स्टबुकमध्ये त्याला टर्म दिलंय वर्स्ट हेडेक ऑफ माय लाईफ. बरं. कारण ही खूप सिव्हिअर इंटेन्सिटीचं ब्लिडिंग होतं. हं. सो असं एकदम सिव्हिअर हेडेक, हं. डोळ्यासमोर अंधार येणं, मान अवघडणं हं. किंवा बेशुद्ध होणं, पडणं ही लक्षणं असू शकतात अॅन्युरिझम फुटण्याची. ओके. आणि अशा काही गोष्टी झाल्या तर मग आपल्याला ते इमर्जन्सीमध्ये ट्रीटमेंट त्याची करायला लागते. सो अॅन्युरिझमची ट्रीटमेंट करण्याआधी हे म्हटल्याप्रमाणे अँजिओग्राफी करणं गरजेची आहे. आपण एक्झॅक्ट अॅन्युरिझमचं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, कसा दिसतो अॅन्युरिझममध्ये, काय कुठल्या प्रकारचं आहे ते आपण बघून घेतो. तर म्हटल्याप्रमाणे सगळ्याच अॅन्युरिझमना ट्रीटमेंट लागत नाही. बरं. फुटला असेल अॅन्युरिझम तर नक्कीच त्याला ट्रीटमेंट लागते कारण तो परत फुटला तर अजून धोकादायक होऊ शकतो. पण कधी कधी हे म्हटल्याप्रमाणे फुटलेले नसतात. आपण आजकाल मायग्रेनलाही MRI करायला जातो. आपण बऱ्याच आजकाल हेल्थ चेकअप झाले आहेत. सगळ्या ह्याच्यामध्ये तो इन्सिडेंटली आपल्याला दिसून येतो. सो ते ट्रीटमेंट करायची का नाही करायची ह्याच्यासाठी आपल्याला मग एक एक्सपर्ट न्यूरोवॅस्क्युलर स्पेशलिस्टचं बघून कधी कधी ते आपल्या फॉलोअपवरती ठेवून आपण ते बघूही शकतो. पण जर फुटला असेल तर वेळ न घालवता लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. ट्रीटमेंट ऑप्शन्स ह्याच्यामध्ये बरेच आहेत. आधी म्हटल्याप्रमाणे ह्याच्यासाठी फक्त ओपन सर्जरी करून तिथपर्यंत अॅन्युरिझमपर्यंत मेंदूच्या सेंटरला पोचून क्लिप लावणं हाच एक ट्रीटमेंट ऑप्शन होता.
अजूनही बघितलं तर काही अॅन्युरिझमसाठी हा सर्वोत्तम ट्रीटमेंट ऑप्शन असू शकतो. पण आता अनेक अॅन्युरिझम्समध्ये आपण न्यूरो इंटरव्हेन्शन मार्गे हा ट्रीटमेंट ऑप्शन वापरतो. म्हणजे म्हणल्याप्रमाणेच कॅथेटर, बरेच बारीक कॅथेटर आपण रक्तवाहिनीच्या आत घेऊन त्या अॅन्युरिझम जिकडे तिकडे कमजोरी झाली रक्तवाहिनीची तिकडे आतमध्ये पोचतो. एक मायक्रो कॅथेटर घेऊन अॅन्युरिझमच्या आत जातो आणि त्या अॅन्युरिझमला आपण एकदम बारीक प्लॅटिनम कॉइल्सनी पॅक करून टाकतो. सो जे आधी रक्त अॅन्युरिझम मध्ये जात होतं आणि ज्याच्यामुळे अॅन्युरिझम मध्ये त्या रक्ताचा प्रेशर होऊन फुटण्याचा धोका होता, ते आता होत नाही, कारण आपण त्याला आतनं अॅन्युरिझमला पॅक करून टाकले कॉइल्सनी. सो ह्याला आपण अॅन्युरिझम कॉइलिंग म्हणतो. आणि असेच अजून ऍडव्हान्सेस आले ज्याच्यामध्ये एक ट्रीटमेंट आहे फ्लो डायव्हर्टर स्टेंट म्हणून. सो ही लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये ज्या मुख्य रक्तवाहिनीवरती हा अॅन्युरिझम झालाय त्या रक्तवाहिनीमध्ये अॅन्युरिझमच्या अक्रॉस आपण हा स्टेंट लावतो. तर फ्लो डायव्हर्टिंग स्टेंट का? कारण जे रक्त अॅन्युरिझम मध्ये जातंय ते तो फ्लो डायव्हर्ट करतो आणि नॉर्मल मेंदूकडे घेऊन जातो. सो अॅन्युरिझम मध्ये रक्त जात नाही, हळूहळू करत अॅन्युरिझम श्रिंक होतो, विरघळून तो डिसअपिअर होतो आणि फुटण्याची रिस्क आपण काढून घेतो. सो हे सगळं आपण करतो म्हणजे अॅन्युरिझम फुटला नाही पाहिजे, कारण फुटला तर तो डेंजरस असू शकतो अॅन्युरिझम. सो ह्या ट्रीटमेंट ऑप्शन्स आता जे आहेत ते आपण बिना चिरा नुसतं आपण कॅथेटर्स घेऊन अॅन्युरिझमच्या आतमध्ये जाऊन आतूनच ते आपण ट्रीट करू शकतो आणि मेजर धोका असा आपण टाळू शकतो. यातनं मला आता एक असं डोक्यात प्रश्न आला की साईज हे वेगवेगळे असू शकतात त्या अॅन्युरिझमचे, तर ह्या साईजमुळे काही फरक पडत असतो का? बरोबर. सो हा खूप एक कॉमन क्वेश्चन आहे की बरेच पेशंट्स किंवा नातेवाईक नुसतं स्कॅनचा रिपोर्ट घेऊन येतात की अॅन्युरिझमचा साईज छोटा आहे तर हा डेंजरस नाही ना. तर खरं म्हणायचं तर फक्त साईजवरती हे डिपेंडेंट नाहीये, ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. साईज नक्कीच एक फॅक्टर आहे, जेवढा साईज वाढत जातो तेवढा ते फुटण्याची रिस्क वाढते, पण फक्त साईज नाही. जसं आपण अँजिओग्राफी करतो त्याच्यात आपल्याला अॅन्युरिझमचे बरेच कॅरेक्टरिस्टिक्स दिसतात. म्हणजे अॅन्युरिझमचा शेप एकदमच गोल आहे का त्याला कुठे टोक आहे, इरेग्युलर शेप आहे का, डॉटर ब्लेब म्हणून म्हणतो आपण अॅन्युरिझम म्हणजे ज्या फुग्यावरती अजून एक फुगा आहे का, अशा काही गोष्टी असल्या, इरेग्युलर काही त्याच्यामध्ये असेल तर ते फुटण्याची रिस्क वाढते. अजून म्हणजे वय, जेवढं लहान वय तेवढं पुढे आयुष्यात ते फुटण्याची रिस्क जास्त असते. तर मग कमी वय म्हटलं की त्याला ट्रीटमेंट करणं जास्त गरजेचं होऊन जातं. फॅमिली हिस्ट्री आहे का अॅन्युरिझमची, फॅमिली हिस्ट्री असेल किंवा बीपीचा जास्त त्रास असेल किंवा स्मोकिंगची हिस्ट्री असेल, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये अॅन्युरिझम फुटण्याची रिस्क वाढते. सो अशा काही गोष्टी असल्या तर मग ते ट्रीटमेंट करणं गरजेचं पडतं जास्त. सो बऱ्याच गोष्टी व्यवस्थित इव्हॅल्युएट करणं आणि सायन्स त्याचे इग्नोर न करणं हे ॲब्सोल्युटली गरजेचं आहे. ह्याच्यावरची मला खूप डिटेल, कारण अॅन्युरिझम हा शब्द बऱ्याच लोकांना फक्त तेव्हाच कळतो जेव्हा तो फुटतो. खरं तर असंच होतो. दुसरा एक प्रश्न बऱ्याच असा असतो की कंजेनायटल किंवा जन्मजात जे काही मेंदू संदर्भात आजार असतात ते एक न्यूरोसर्जन म्हणून अशा काही कंडिशन्स असतात का? बरोबर. सो आपण जेव्हा जन्मजात आजारांमध्ये बघतो तेव्हा एक ब्रेन एव्हीएम नावाची कंडिशन असते, म्हणजे ब्रेनचा आर्टेरिओ व्हिनस मॅलफॉर्मेशन. तर ही एक जन्मजात रक्तवाहिन्यांची चुकीची जोडणी होऊन जाते, ज्याच्यामध्ये ब्रेनचे आर्टरी आणि ब्रेनचे वेन. आता मी म्हणल्याप्रमाणे आर्टरी म्हणजे काय, आता हृदयाकडनं शुद्ध रक्त घेऊन जाणारी रक्तवाहिनी म्हणजे ही आर्टरी, आणि वेन म्हणजे अशुद्ध रक्त परत मेंदूकडनं हृदयाकडे घेऊन येणारी म्हणजे वेन. सो नॉर्मल परिस्थितीत आपण बघतो की आर्टरी आणि व्हेनच्या मध्ये कॅपिलरी असते. तर आर्टरी मधनं कॅपिलरी मधनं वेन मध्ये ब्लड असं एक सर्क्युलेशन नॉर्मली होत असतं. पण ह्या जन्मजात आजारात काय होतं की आर्टरी आणि वेनचं नॉर्मली कनेक्शन एक होऊन जातं, आर्टरी डायरेक्टली वेनशी कनेक्ट होऊन जाते आणि म्हणून जो प्रेशर हृदयातनं ब्लड येते शुद्ध रक्तवाहिनीच्या थ्रू, तो प्रेशर डायरेक्टली हा वेनमध्ये पडतो आणि हा प्रेशर वाढल्यामुळे मेंदूवरती सूज येते आणि तेव्हा तिकडे ते फुटून ब्लिडिंग पण होऊ शकतं. अच्छा. सो हे जे कनेक्शन आहे, आता जिकडे ते कनेक्शन आहे तिकडे केवढी सूज आली आणि केवढं ब्लिडिंग झालं त्याच्यावरती ते सिम्पटम्स असतात. कॉमनली ह्याच्यामध्ये आपण बघतो की पेशंटना फिट्स येतात किंवा खूप जास्त डोकेदुखी होते, हातापायाची शक्ती कमी होते. परत ज्या भागात तो एव्हीएम आहे त्या भागाच्या फंक्शन काय आहे त्या मेंदूचा त्याप्रमाणे तो त्रास आपल्याला होतो. सो हा ब्रेन एव्हीएम हा एक असा जन्मजात जो आजार आहे रक्तवाहिन्यांचे जोडले झाल्यामुळे, तो आपल्याला नॉर्मली त्रास झाला की सीटी एमआरआय वरती दिसतो. आणि सीटी एमआरआय वरती तो एक रक्तवाहिनींचा गुच्छ असा आपल्याला दिसतो. म्हणून बऱ्याच पेशंटना लोकांना वाटतं की हा ट्युमर आहे का, तर तो ट्युमर नसतो. तो हा जन्मजात झालेला रक्तवाहिन्यांचा आजार असतो आणि त्याला
व्यवस्थित आपण टाईमवर हे केलं तर बऱ्याचपैकी आपण त्याचे ट्रीटमेंट ऑप्शन बरेच आहेत. ओके. सो ट्रीटमेंट ऑप्शन बघितले तर एक ओपन सर्जरीचं ट्रीटमेंट ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये आपण ते पूर्ण तो गुच्छ आहे तो काढू शकतो. दुसरा म्हणजे रेडिएशन आहे, आपण त्याला रेडिएशन देऊ शकतो. आणि तिसरा म्हणजे एम्बोलायझेशन आहे. सो एम्बोलायझेशन म्हणजे आपण आता रक्तवाहिनीच्या थ्रू परत बारीक बारीक कॅथेटर घेऊन ते जे ऑबनॉर्मल कनेक्शन झाले त्याच्यात आपले कॅथेटर घेऊन जाऊन तिकडे त्या कनेक्शनमध्ये एक ग्लू असतो एक प्रकारचा किंवा लिक्विड एम्बॉलिक एजंट्स असतात, ते देऊन ते आपण कनेक्शन बंद करून टाकतो. म्हणजे जे अबनॉर्मल कनेक्शनमुळे प्रेशर वाढतंय ते कनेक्शनच आपण बंद केलं तर सूज कमी होते, मेंदूवरचं ब्लिडिंग कमी होतं. तर उदाहरणार्थ आता हल्लीच एक यंग पेशंट होती, तिच्याकडे डाव्या बाजूचा मोटर कॉर्टेक्सचा ईव्हीएम होता. मोटर कॉर्टेक्स म्हणजे एकदम नाजूक ठिकाण झालं, ज्याच्याकडे पूर्ण उजव्या हातापायाच्या शक्तीचा कंट्रोल असतो. सो ह्याच्यामध्ये आता कॅथेटर तिला सूज आली, सूज वाढली तिकडे, म्हणून हातापायाची शक्ती कमी झाली आणि फिट्स यायला लागले. तर ह्या कंडिशनमध्ये आपण आता बरेच कॅथेटर घेऊन तिकडे जाऊन ते कनेक्शन ग्लू टाकून बंद करून घेतले आणि कनेक्शन बंद झाल्यावरती 1-2 ते 3 दिवसात सूज कमी झाली, हातापायाची शक्ती इम्प्रूव्ह झाली आणि पेशंट एक 3 ते 4 दिवसात डिस्चार्ज पण होऊन जातात. सो बघितलं तर एम्बोलायझेशन हा एक डेफिनेटिव्ह क्युअर नक्कीच आहे, पण AVM मध्ये बरेच ट्रीटमेंट ऑप्शन आहेत. ते कधी कधी आपल्याला कंबाईन करून पण दोन गोष्टी एकत्र करायची गरज पडू शकते. म्हणजे मोठा खूप AVM असेल तर एम्बोलायझेशन करून मग ओपन सर्जरी करा किंवा नुसतं एम्बोलायझेशन करा. सो अगेन ट्रीटमेंट ऑप्शन बरेच आहेत. योग्य ट्रीटमेंट ऑप्शन हे करणं हे खूप गरजेचं आहे, कारण एकदम नाजूक भागात आपण हे ऑपरेशन करत असतो. आणि बऱ्याचदा ब्रेनच्या रिलेटेड असे ब्रेनमध्ये स्टेंटिंग केला हा शब्द वापरतो, तर त्याविषयी खूप लोकांना माहिती नसते. बरोबर बरोबर. सो ब्रेनमध्ये स्टेंट म्हणजे काय, आता मी म्हणल्याप्रमाणे आता स्टेंट परत म्हणल्यावरती हृदयाचीच आठवण येते आपल्याला. हृदयाच्या रक्तवाहिनीत माहिती असतं आपण अँजिओप्लास्टी, स्टेंटिंग अशा काही गोष्टी आपण करत असतो. सो जसे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तशाच मेंदूच्या रक्तवाहिन्यांमध्ये नॅरोईंग किंवा ब्लॉकेज होण्याची एक रिस्क असते. आणि जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा मेंदूकडे जाणारा रक्ताचा सप्लाय कमी होतो आणि मग ते रक्तवाहिनी ओपन ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये एक स्टेंट नावाची गोष्ट, म्हणजे एक मेश सारखी एक ट्यूब असते, ती आपण रक्तवाहिनीच्या मार्गे जाऊन तिकडे ब्लॉकेज आहे तिकडे कॅथेटर घेऊन जाऊन तिकडे तो आपण स्टेंट लावतो. सो आता ह्याच्यात दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे कॅरोटिड स्टेंटिंग आणि एक म्हणजे इंट्राक्रेनियल स्टेंटिंग. आता कॅरोटिड स्टेंटिंग म्हणजे काय, कॅरोटिड आर्टरी ही एक मुख्य रक्तवाहिनी आहे जी आपल्या हृदयाकडनं मेंदूकडे रक्त घेऊन जाणारी इकडे मानेत एक मुख्य रक्तवाहिनी असते. सो ह्या रक्तवाहिनीमध्ये जेव्हा आपण बघतो की प्लाक बनतात, म्हणजे आता जास्त बघितलं की कोलेस्ट्रॉल वाढला असेल स्मोकिंगमध्ये किंवा डायबिटीसचा त्रास, BP अनकंट्रोल्ड असेल, या गोष्टींमध्ये या रक्तवाहिनींमध्ये प्लाक बनतात. सो या प्लाक बनल्यामुळे ते रक्तवाहिनी छोटी होऊन जाते. तर छोटी झाली म्हणजे आयदर सप्लाय कमी होतो वरती किंवा छोटे छोटे प्लाकमधनं असे पार्टिकल वरती पुश होतात मेंदूकडे आणि रक्तवाहिनीला जाऊन ब्लॉक करून टाकतात, म्हणजेच स्ट्रोक होण्याची रिस्क होते. सो असे ह्या कंडिशन्समध्ये आपल्याला कधी कधी पेशंटना एक वॉर्निंग साईन मिळते, ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये ट्रान्झिएंट इश्चेमिक अटॅक किंवा TIA असं म्हणतो. सो त्याच्यामध्ये काय होतं, डोळ्यासमोर अंधार येण्याची शक्यता असते किंवा हातापायाची शक्ती कमी होण्याची रिस्क असते किंवा बोलणं अस्पष्ट किंवा बोबडं होणं असे हे रिस्क असते. पण ह्याचं असं आहे की हे लगेच 2 ते 3 मिनिटात परत रिकवर होऊन जातं. सो म्हणून ही एक वॉर्निंग साईन आहे. आणि बऱ्याच वेळी मग पेशंटना वाटतं की काय आपण बरं झालोय तर काही करायची गरज नाही पुढे, आपण ते सोडून देऊया. पण ते तसं नाही, ह्याला आपण एक प्रकारचा मिनी स्ट्रोक म्हणतो. आणि मेडिकल भाषेत बोलताना म्हणजे हा मिनी स्ट्रोकला आम्ही एक वॉर्निंग फॉर फ्युचर स्ट्रोक म्हणतो. सो हे जे पॉइंट्स आहेत हे समजणं किंवा हे सिम्पटम्स समजणं हे खूप गरजेचं आहे. असं काही झालं तर घरी बसू नका की मी लगेच इम्प्रूव्ह झालो आहे तर घरी बसतो काही होणार नाही, असं नाही. हे वॉर्निंग साईन आहेत आणि हे वॉर्निंग साईन लक्षात घेणं गरजेचं आहे. तर जेव्हा आपण असा प्लाक बघतो किंवा असं काही स्टिनॉसिस किंवा नॅरोईंग बघतो रक्तवाहिनी, तेव्हा ते आपण अँजिओग्राफी करून त्याचं एक्झॅक्ट कितपत आहे ते बघतो, किती टक्के ब्लॉकेज झाला आहे हे बघतो. आणि जर साधारणपणे आपण बघतो की एक 70% वरती ब्लॉकेज झाला असेल तर तिकडे आपण कॅथेटर घेऊन जाऊन पहिलं एक फुगा घेऊन जातो. फुगा घेऊन आपण तिकडे रस्ता बनवतो त्याच्यामध्ये स्टेंट जाण्यासाठी आणि मग तिकडे एक स्टेंट लावतो आपण. म्हणजे स्टेंट लावल्याने रक्ताचा जो फ्लो आहे तो नॉर्मल फ्लो होऊन जातो. सो ह्याला आपण कॅरोटिड स्टेंटिंग म्हणतो. म्हणजे कॅरोटिड स्टेंटिंग केल्याने आपण पुढे जो फ्युचरमध्ये स्ट्रोक येऊ शकतो तो अवॉइड करू शकतो. पण ते म्हणल्याप्रमाणे वॉर्निंग साईन्स इग्नोर न करणं हे ऍब्सोल्युटली गरजेचं आहे.
दुसरी गोष्ट म्हटल्याप्रमाणे इंट्राक्रेनियल स्टेंटिंग म्हणजे मेंदूच्या रक्तवाहिन्यांचं स्टेंटिंग करणं बरं. वरती. आता मेंदूच्या रक्तवाहिन्या हे खूप नाजूक रक्तवाहिन्या असतात. त्याच्यामध्ये म्हणून पेशंट सिलेक्शन हे एकदम गरजेचं आहे. आता याच्यामध्ये बेस्ट मेडिकल मॅनेजमेंट म्हणजे जे औषध गोळ्या आहेत ते देऊन पण, जो मॅक्सिमम डोस आहे तो देऊन पण जर परत परत स्ट्रोक होत असेल आणि मेंदूच्या रक्तवाहिन्या खूप जास्त ब्लॉक्ड असतील तर मग आपण वरती जाऊन स्टेंटिंग करतो. सो ह्याच्यामध्ये सिलेक्शन इम्पॉर्टंट आहे. तर स्ट्रोक ह्या विषयावरती म्हणजे ज्याला जनरल भाषेत आमच्याकडे लोक वारं गेलं पक्षाघात बरोबर, असा शब्द बरोबर, वापरतात. बरोबर. तर ह्याविषयी काय सांगता येईल? तर स्ट्रोक हा बघा आता अवेअरनेस तर स्ट्रोक बद्दल वाढतंय पण अजून खूप वाढण्याची गरज आहे. स्ट्रोक म्हणजे आपण आता जर हार्ट अटॅक म्हणतो तर एक प्रकारचा ब्रेन अटॅक म्हणायचं म्हणजे स्ट्रोक झाला आणि त्याला आपण एक टर्म दिलीच आहे, टाइम इज ब्रेन. तर लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं आहे आणि नाहीतर जे आपले मेंदूचे न्यूरॉन्स असतात ते प्रत्येक मिनिटाला खूप जास्त डॅमेज होत जातात. आणि आपण जे कॉमनली एक बेसिक आयडिया द्यायची सिम्पटम्सची म्हटलं तर हातापायाची शक्ती कमी होणं, बोबडं बोलणं, डोळ्यासमोर अंधार येणं, ह्या सगळ्या सिम्पटम्स आपण जेव्हा बघतो तेव्हा दुर्लक्ष न करता लवकर एक स्ट्रोक रेडी हॉस्पिटलला आपण पोहोचलं पाहिजे. आता स्ट्रोक रेडी हॉस्पिटल म्हणजे काय म्हणतो आपण, की जिकडे म्हटल्याप्रमाणे हे कॅथलॅबची सुविधा आपल्याला मिळून येते, ज्याच्यामध्ये हा मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टोमी जो ऑपरेशन असतं जे आपण स्ट्रोकसाठी करतो ते आपण करू शकतो. आता स्ट्रोक म्हणजे काय, कॉमनली सगळ्यात जे आपण बघतो तो इस्चमिक स्ट्रोक असतो, म्हणजे रक्तवाहिन्यात एक रक्ताची गुठळी होते आणि ते रक्तवाहिन्याला ब्लॉक करून टाकतं. सो पुढे जो नॉर्मल फ्लो जायला पाहिजे रक्तवाहिन्यामध्ये तो जात नाही आणि ज्या ब्रेनला फंक्शनिंग तो डॅमेज करतो त्याप्रमाणे आपल्याला त्याचा त्रास जाणून येतो. कॉमनली पॅरालिसिस बघतो आपण ह्याच्यामध्ये. सो जर आपण वेळेत आलो, साधारणपणे आपण बघतो 6 तासाच्या आत जेव्हा आपल्याला पहिल्यांदा सिम्पटम्स बघितले तर लोक काय करतात की हे आले आपल्याला सिम्पटम, आपण थांबूया, रिकवर होईल, काहीतरी मसाज घेऊया, हे करूया, असं थांबून बघूया. पण अजिबात थांबून बघून ह्याच्यामध्ये उपयोग नाही, कारण 6 तासाच्या आत सिम्पटम्सच्या आपण आलो तर आपण रक्तवाहिनीच्या मार्गे जाऊन, जसं म्हणलं आपण कॅथेटर आणि बाकी यंत्र घेऊन जिकडे ती रक्ताची गुठळी झाली आहे ती रक्ताची गुठळी आपण कॅथेटरच्या थ्रू मार्गे काढून घेऊ शकतो आणि नॉर्मल फ्लो परत एस्टॅब्लिश करू शकतो. पण जसं जसं वेळ जातो तसं तसं ही क्लॉट किंवा रक्ताची गुठळी जी झाली ते काढण्यामध्ये अजून त्रास होतो आणि मग ते पॅरालिसिस जास्त परमनंट किंवा स्ट्रोक जास्त सिव्हिरिटीचा होऊ शकतो. काही सिलेक्टेड केसेसमध्ये आपण 24 तासापर्यंत हे ऑपरेशन करू शकतो, पण जास्तीत जास्त जेवढा लवकर करू, आयडियली 6 तासाच्या आत केलेलं, हे ह्याच्यामध्ये आपल्याला खूप चांगले रिझल्ट मिळतात. म्हणजे आपण बघतो की बऱ्याच लोकांना वाटतं की स्ट्रोक किंवा पॅरालिसिस झालं म्हणजे तिकडे आयुष्य संपलं किंवा ते रिकवर होऊ नाही शकत, तर असं अजिबात नाही आहे. आम्ही ह्याच्यामध्ये जे आता आजकाल अवेअरनेस थोडंफार वाढल्यामुळे जे वेळेमध्ये पेशंट्स येतात 6 तासाच्या आत आपण लवकर जाऊन हे जे ऑपरेशन आहे ते आपण जर लवकरात लवकर केलं, आपण एक 15 मिनिटाच्या आत आपण मेंदूच्या रक्तवाहिनीपर्यंत पोहोचून ती रक्ताची गुठळी काढून फ्लो एस्टॅब्लिश पण करू शकतो. असं आपण बघितलंय की रात्री किंवा सकाळी उठल्या उठल्या जे पेशंट पॅरालिसिसमध्ये आलेत, ज्यांना कंप्लीट पॅरालिसिस झालंय, ते पुढच्या दिवशी हातपाय हलवून 1-2 ते 3 दिवसांनी चालत परत घरी जातात. पण का हे होतं, की कारण त्यांना वेळेवरती हॉस्पिटलला घेऊन आले. पण परत परत सांगू इच्छितो की वेळ घालवू नका. वेळ न घालवता लवकर हॉस्पिटलला या, म्हणजे हे जे त्रास आहेत, असा पॅरालिसिस सारखा मोठा त्रास हा आपण नक्कीच रिव्हर्स करू शकतो. फार महत्त्वाचे सगळे विषय असतात आणि आता आपण आजार ह्या संदर्भात बोललो. एकंदरीत त्याच्या सर्व प्रकारच्या ब्रेन सर्जरी किंवा व्हॅस्क्युलर ज्या आहेत कॉम्प्लिकेशन्स किंवा याची रिकव्हरी याकडे कसं पाहिलं जावं डॉक्टरच्या दृष्टीने आणि पेशंटच्या दृष्टीने? बरोबर. सो आत्तापर्यंत म्हणल्याप्रमाणे आपण हे जे आपण एंडोव्हॅस्क्युलर किंवा न्यूरो इंटरव्हेन्शन जे ऑपरेशन करतोय, त्याच्यामध्ये मी म्हटलं की काही चिरा पडत नाही किंवा काही इन्सिजन पडत नाही. सो रिकव्हरी ह्याच्यामध्ये तुलनेत बाकी ओपन सर्जरीच्या प्रमाणे जरा जास्त लवकर होते, कारण ICUचा स्टे कमी होतो, त्रास कमी होतो, मोठ्या चिरा न पडल्यामुळे त्रास कमी होतो, इन्फेक्शनचं रेट कमी होतं. सो रिकव्हरी बरीच लवकर ह्याच्यामध्ये होऊन जाते. आणि दुसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट ह्याच्यात अशी आहे की मेंटली पेशंटला खूप जास्त हे रिअश्युरिंग असतं की कुठे काही चिरा पडला नाहीये, कुठे काही ओपन सर्जरी झालेली नाहीये. परत मेंदूची ओपन सर्जरी करायचं म्हटलं की आपल्याला
केस काढायला लागतात, हेड शेव असं करायला लागतं. सो त्याचा परत एक मेंटल ट्रॉमा पेशंट्सना असतो. जेव्हा बघतो आपण ह्याच्यानंतर की काहीच चिरा पडला नाहीये, काही नाही, की एक मेंटली पण पेशंटना ते बरं वाटतं आणि रिकव्हरी पण त्याच्यामध्ये जराशी लवकर होते. सो आमच्या ह्याच्यात आता आम्ही बघितलेत की मोठे मोठे जे आजार आहेत, मोठे मोठे अॅन्युरिझम आहेत, ज्याच्यात आपण स्टेंट लावतो किंवा कॉइलिंग करतो, हे पेशंट्स पुढच्या दिवशी ICU मध्ये सकाळी चहा पित असतात, जेवण करत असतात आणि 2 ते 3 दिवसात परत कामाला लागतात. सो कामाला लागण्याची जी रिकव्हरी आहे किंवा बाकी हे जे म्हटलं की त्रास न होण्यामुळे जी रिकव्हरी ह्या मिनिमल इन्व्हेजिव्ह ऑपरेशनमुळे होते, ही खूप लवकर होते. सो ह्याच्यामध्ये असा हा मॉडर्न मेडिसिनचा एक ॲडव्हान्टेज आहे की जो आपण आज हे मेंदूचं एवढं मोठं ऑपरेशन केलंय, पण उद्या नॉर्मली आपण जेवण करणं, चालणं फिरणं आणि एक 3 ते 5 दिवसात डिस्चार्ज होऊन कामाला लागणं, हे आता अगदी पॉसिबल झालेलं आहे मेंदूच्या आजारांमध्ये. फक्त आपल्याला म्हणल्याप्रमाणे वेळ हे समजणं गरजेचं आहे. कारण सगळ्याच गोष्टी आता जे सगळेच आजार आहेत त्याची रिकव्हरी फक्त प्रोसिजर डिपेंडंट नसते. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की मेंदूला डॅमेज किती झालंय, मेंदूमध्ये ब्लिडिंग किती झालंय, तुम्ही किती वेळेनंतर हॉस्पिटलला आला आहात, किती लवकर ट्रीटमेंट मिळाली आहे. सो ह्या गोष्टींवरती पण बराच रिकव्हरीचा डिपेंडंट असते. आता खूप मोठं ब्लिडिंग झालंय किंवा मेंदूला खूप मोठा स्ट्रोक झालाय, तर नॅचरली त्या रिकव्हरीमध्ये जरा वेळ लागणार आहे, जास्त फिजिओथेरपी करायची गरज पडणार आहे, रिहॅबिलिटेशन सेंटरला जास्त दिवस लागणार आहे. सो लवकर उपचार करणं, लवकर समजणं, ह्याच्यामध्ये आजकाल ह्या मिनिमल इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंटनी डेफिनेटली रिकव्हरी खूप लवकर होते. आणि फॉलोअपचं मला एक जनरल आता आठवलं की जनरली आता आम्ही ऑर्थोपेडिक म्हणून काम करताना फॉलोअपला जाणं म्हणजे ड्रेसिंगसाठी जाणं किंवा टाके काढायला जाणं बरोबर. इतपतच लोकांना माहिती असतं. तर जेव्हा असे विदाऊट इन्सिजन, विदाऊट स्टिचेस सर्जरी करतात, तेव्हा त्या पेशंटला काय मोटिवेशन राहावं, लहान गावांमध्ये मुख्यतः, की फॉलोअपला तुम्ही का येणं गरजेचं आहे? तर फॉलोअपला आता आपल्या बरोबर म्हटल्याप्रमाणे काही टाके नाही आहेत, हां, हां. काही नाही आहे. पण अॅन्युरिझमचा फॉलोअप ह्याच्या अर्थाने गरजेचा असतो की एकदा तुम्हाला अॅन्युरिझम झाला आहे, एका भागेत झाला आहे, तर मेंदूच्या बऱ्याच रक्तवाहिन्या आहेत. दुसऱ्या भागेत पण अॅन्युरिझम होण्याची शक्यता असते. जी एकदा झाली आहे ती दुसऱ्या ठिकाणी का नाही होऊ शकत? तर ती एकदा का झाली आहे की तुमचं बीपी खूप जास्त अनकंट्रोल्ड होतं, बीपी वाढलं होतं, शुगरचा त्रास आहे, कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे, असे काही आजार आहेत. तर ते फॉलोअपवरनी ठेवणं खूप गरजेचं आहे. असं नाही की तुम्हाला फक्त ते ऑपरेशन झालंय त्याच्या फॉलोअपवरती येणं, पण पुढे हे आजार नको व्हायला म्हणून ह्याच्यासाठी फॉलोअप ठेवणं खूप गरजेचं आहे. की आता आपण म्हणतो की एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट दिवसाचे 30 मिनिटं साधं वॉकिंग करणं. आजकाल आपण कॉमनली जे खूप बघतो ते एक सिडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे नुसतं बसून काम करणं. यंगर पॉप्युलेशनमध्ये आपण आजकाल का बघतोय स्ट्रोक होणं? कारण नुसतं बसून काम करणं, एक्सरसाइज न करणं, स्मोकिंग, असे जे सगळे ह्याच्यामुळे जे हे रिस्क होतात, हे आपल्याला बीपी कंट्रोल करणं आणि बाकी कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवणं, ह्याच्यासाठी फॉलोअप करणं खूप गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण अॅन्युरिझमची ट्रीटमेंट करतो, एकदा आपण आज जाऊन त्याला मध्ये कॉईल टाकलं किंवा काही स्टेंट टाकलं, तर तो आपल्याला साधारणपणे 5-1 वर्ष फॉलोअपवरती ठेवायला लागतो. की 5-1 वर्ष आपण त्याच्यामध्ये काही अॅन्युरिझममध्ये चेंजेस होत आहेत का, नाही होत आहेत का, ते आपण बघतो. म्हणजे 5 वर्ष काय आपण कंटिन्युअस स्कॅन करत नाही. ऑपरेशन झालं त्याच्यानंतर 2 वर्षांनी एक साधा स्कॅन करतो आणि 5 वर्षांनी अजून एक स्कॅन करतो. तेव्हा आपण बघतो की त्या भागाचा किंवा दुसऱ्या भागी कुठे अॅन्युरिझम परत होत नाहीये ना, किंवा दुसरे काही कनेक्शन्स होत नाहीत ना, जे एक ठिकाणी झाले ते दुसरीकडे होत नाहीत ना. आणि एक 5-1 वर्ष आपण ऑब्झर्व्ह केलं, फॉलोअप केलं, की आपण म्हणतो की कम्प्लिटली क्युअर झालेला आहे. सो फॉलोअप फक्त टाक्यांसाठी नाही, पण बाकी गोष्टींसाठी पण ठेवणं हा गरजेचा आहे. म्हणजे आपण बाकीचे गोष्टी करेक्ट करून जे एकदा झालंय ते परत नको व्हायला, हे कंट्रोल आपण करू शकतो आणि ठेवू शकतो. फार महत्त्वाचं पॉईंट असं, कारण काय होतं ना, या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही काम करताना आता त्या एक 25-30 वर्षापूर्वी जेव्हा काम सुरू केलं असतं तेव्हा हे रुटीन असतं की आता शेवटचा टाका निघाला, आता कशाला जायचं डॉक्टरकडे, हा एक मानसिकता बऱ्याचदा असते. ह्या विषयावर आपण खूप चांगली चर्चा केली. सगळ्यात एक असा एक ब्रेन सर्जन म्हणून असं काय टेक अवे मेसेज घेता येईल आपल्याला? सो आता ह्याच्या म्हणल्याप्रमाणे ब्रेन सर्जरी ही साहजिक आहे की भीती असणारच कोणाला, पण ब्रेन सर्जरी म्हटलं की त्याच्यामध्ये खूप सारे प्रश्न असणार की कधी रिकव्हरी होणार, कामाला कधी लागणार, पॅरालिसिस रिकव्हर होणार की नाही, बरेच डाऊट असतात. सो ह्याच्यात काउन्सिलिंग हे करणं नातेवाईकांचं हे खूप गरजेचं आहे. कारण पॅरालिसिस आपण म्हणलं किंवा काय म्हणलं की एक काळजी घेणारा जो माणूस असतो त्याच्यावरती हे खूप बर्नआउट किंवा बर्डन असण्याचं एक हे चान्सेस ह्याच्यामध्ये असतात. सो समजणं त्यांना या कंडिशन्सबद्दल हे खूप गरजेचं असतं. ह्याच्यामध्ये बरेच आता एक मिथ्स आहेत की आता मी म्हणल्याप्रमाणे जे न्यूरो इंटरव्हेन्शन आपण करतोय त्याच्याबद्दल लोकांना माहिती नाही.
सो एक कॉमन मिथ आहे की पहिलंच जसं म्हटलं की टाके नाही, डोक्यावर टाके नाही, ट्रीटमेंट केली का? तर हो, आता अशा ट्रीटमेंट होतात ज्याच्यामध्ये आपल्याला टाके घ्यायची गरज पडत नाही आणि खूप चांगल्यापणे मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या आजाराचे ट्रीटमेंट ह्याच्यानी होऊन जातात. सो ही कॉमन मिथ आहे. ह्याच्याबद्दल अजून नवीन इव्हॉल्विंग खूप जास्त ट्रीटमेंट येत आहेत, टेक्निक्स येत आहेत. खूप नवीन-नवीन कॅथेटर येत आहेत, खूप नवीन-नवीन स्टेंट येत आहेत, ज्याच्याने म्हटल्याप्रमाणे थ्रॉम्बेक्टोमी लवकर, जे मी तुम्हाला म्हटलं 15 मिनिटं त्याच्या आधी पण आपण करू शकतो किंवा कॉइलिंगसाठी अवघड-अवघड ठिकाणी, नाजूक जागी किंवा छोटे-छोटे अॅन्युरिझममध्ये पण बारीक-बारीक कॅथेटर घेऊन आपण ते एकदम सुरक्षितपणे ते सेफ्टी वाईज आपण ते ट्रीटमेंट करू शकतो. दुसरं एक मिथ म्हणायचं म्हणजे स्ट्रोक किंवा पॅरालिसिस झालं म्हणजे आयुष्य संपलं किंवा पॅरालिसिस रिकव्हर होणार नाही. असं अजिबात नाही आहे. वेळेवर टाईमावरती हॉस्पिटलमध्ये या. ही रिकव्हरी खूप चांगली आणि खूप फास्ट होते. म्हणल्याप्रमाणे जे लोकांना पॅरालिसिस झालं असतं, ते वेळेत आला तर ते व्यवस्थितपणे रिव्हर्स होऊ शकतं. आणि तिसरं एक मिथ आहे, की मी म्हणल्याप्रमाणे की सिम्प्टम झाले, रिकव्हर झाले, की झालं मी बरा झालो, परत होणार नाही. पण ते म्हणल्याप्रमाणे एक वॉर्निंग साईन आहे ती. एक मिनी स्ट्रोकची साईन आहे. त्याच्यावरती दुर्लक्ष करू नका. फार महत्त्वाचे हे सगळे पॉईंट असतात आणि जनरली आपण नेहमी एक गोष्ट सांगतो की जास्तीत जास्त जसे ट्रीटमेंट वाढत आहेत तसं पेशंटसाठी ते एक फार मोठं बेनिफिट आहे. पण हे सर्व गोष्टी होऊ नयेत म्हणून जास्तीत जास्त काळजी घेत राहणं हा प्रत्येक वेळेला हा मेसेज जास्तीत जास्त जावा असा आम्ही ह्या पॉडकास्टमार्फत आमचा प्रयत्न करत असतो. तर हे खूप खरं तर मी सांगू का सुरुवात करताना फार क्लिष्ट सगळे हे आजार वाटत होते. पण ते खूप चांगल्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही अगदी सर्वसामान्य लोकांना कळतील अशा भाषेत सांगितले. तर आजच्या एपिसोडमधनं जे सुरुवातीला मी इंट्रोडक्शनमध्ये बोललो, की हे खूप क्लिष्ट वाटणारे आजार आहेत, की स्टेंटिंग काय, कॅथेटर काय, कॉईल रिकॉईल काय, कॉईल काय, हे जे आपल्याला असं वाटतं, की कुठलं इंजिनिअरिंगचा एपिसोड चाललाय काय इतपत वाटतं. पण ब्रेनचं मेकॅनिझम तितकंच गुंतागुंतीचं असतं आणि ह्या गोष्टी बऱ्याचदा उशिरा लक्षात येतात किंवा एक साधं डोकं दुखतंय, तर कदाचित ती डोकेदुखी असू शकते, मायग्रेन असू शकतं किंवा एखादा कुठला गंभीर आजारही त्यातून निघू शकतो. त्यामुळे आपल्याला एक पेशंट म्हणून किंवा एक कॉमन माणूस म्हणून कदाचित हे कळणं फार अवघड आहे, की आतमध्ये ही गडबड काय चालू आहे. आपण एकच गोष्ट करू शकतो, की लवकरात लवकर जसं आता ह्या बोलण्यामध्ये सांगितलं, की कुठलं एखादं लक्षण दिसलं, तर अगदी शिंका आली म्हटल्यानंतर लगेच कुठेतरी मोठा आजार आला असं न गृहीत धरता, त्यावेळची ती सिव्हिरिटी काय होती आणि त्यावेळेला आपल्याला एकटं असताना जे जाणवलं, ते एकट्यापुरताच तो अनुभव न ठेवता आणि बघू परत झाल्यानंतर काहीतरी बघता येईल, असं त्याच्याकडे दुर्लक्ष करून टाळाटाळ न करता, कमीत कमी आपल्या जवळचे, आपल्या कुटुंबातील लोक किंवा आपले जवळचे मित्र असतील कोणाजवळ, ह्या गोष्टीविषयी चर्चा करा. कदाचित आपल्याला जी एक अँक्झायटी असते, की मी दवाखान्यापर्यंत जाऊ का? त्यासाठी ते लोक सोबत करतील आणि कदाचित त्यांनी कोणाच तरी ऐकलेलं असतं, की ही गोष्ट कदाचित गंभीर रूप धारण करू शकते. तर लवकरात लवकर जाऊन शहानिशा करून घेऊयात. इतपत जरी अवेअरनेस आपल्याला आला, तर कदाचित आपले भविष्यात होणारे ही कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी मदत होईल. हा मेसेज सर्वांनी नक्की ह्यातून घ्या असं मला वाटतं. ह्याच्यात मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, की आता आपण जे म्हणलो रिसेंट ॲडव्हान्सेस ह्याच्यामध्ये काय आहेत, तर रिसेंट ॲडव्हान्सेसपेक्षा जे आपण म्हणतो, की बऱ्याच गोष्टी नवीन-नवीन निर्माण होत आहेत. त्याच्याहून सगळ्यात इम्पोर्टंट आहे, की रिसेंट ॲडव्हान्सेसमध्ये अवेअरनेस होणं. कारण जर अवेअरनेस असेल, तर आजकाल पण अजूनही भारतात वेळेवरती हॉस्पिटलवरती पोहोचण्यासाठी लोकांना ते माहिती नाही. जर अवेअरनेस झाला, तर तीच सगळ्यात मोठी रिसेंट ॲडव्हान्स आपण मानू शकतो. आणि ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून जर हा अवेअरनेस लोकांकडे पोहोचला, तरच आपण ह्याच्यामध्ये ते आपण मानू शकतो, की एक ह्या पॉडकास्टचा आपल्याला यश मिळाला, की लोक जे एकाला वेळेवरती येणं, तो जर हॉस्पिटलवरती पोहोचला, तर त्याचं आयुष्य नक्कीच बदलेल आणि ह्याच्यामध्येच एक खरं यश मानेन. येस. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक यू सर.